नातं, परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं. चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा. RJ ज्वेलर्स पलूस. वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार. RJ ज्वेलर्स पलूस. शुद्धतेला जोड आता होलमार्कची. सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी. RJ ज्वेलर्स, नागोबा मंदिर जवळ, मेन रोड, पलूस. प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव. संपर्क 98 60 22 47 27 आणि 90 21 41 64 62. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. जाऊस साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जाऊस साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत नागठाण या गावी. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, ज्यांचे अस्वस्थ काळरात्रींचा दृष्टांत हे पुस्तक महाराष्ट्रभर गाजत आहे, असे कवी रमजान मुल्ला यांच्याशी गप्पा मारण्यासाठी सर आपले या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. तुमच्या मुलाखतीकडे वळत असतानाच तुमच्या गेय कवितेने आपण सुरुवात करूया आणि तुमच्या आतापर्यंतची सर्वात गाजलेली कविता आम्हाला ऐकवा. नमस्कार. मुलाखतीची सुरुवातीलाच खूप अवघड प्रश्न आपण विचारला. आता कविता गाजलेली म्हणण्यापेक्षा सर्वांना आवडलेली असं आपण एक छोटीशी आठवण आहे या निमित्तानं. 85वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं चंद्रपूर येथे विदर्भामध्ये. आम्ही बरेच लोक त्या संमेलनाला गेलो होतो. त्यावेळेला मनामध्ये एक कन्फ्युजेशन होतं असं की कोणती कविता घ्यावी. चांगल्या कलावंताला असेल असा तो प्रश्न नेहमी पडत असेल. पण ठरवून टाकलं एकदा एका क्षणाला की ही कविता आपण त्या ठिकाणी घ्यावी. धोंडा नावाच्या शीर्षकाशी ती कविता आहे. समोरच्या रांगेमध्ये विठ्ठलबागांसारखी व्यक्ती असेल किंवा नायगावकरांसारखी खूप मोठमोठी माणसं मराठी साहित्यामध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, असे लोक समोर असताना त्यांना काय ऐकवावं हा सुद्धा एक कलावंतापुढे मोठा प्रश्न असतो. असं ठरवून टाकलं की ही कविता म्हणायची. आणि तिथं समोर जो रसिक वर्ग बसलेला होता चंद्रपूर परिसरातला, तो इतका वरच्या दर्जाचा रसिक होता आणि समुद्रासारखी अशी माणसं बसलेली होती समोर. या कवितेच्या निमित्तानं तीही आठवण मला या ठिकाणी झाली. तर ती त्या ठिकाणी मी जी सादर केली होती कविता, ती कविता तुमच्या पुढे सादर करतो. मी कुणाची माझ कोण सुख संगतीला, मी कुणाची माझ कोण सुख संगतीला, काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला. बाई मी काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला. सून माझी लेक माझा दूर देशाला, नातवांच्या आठवणी सांगू कुणाला. सून माझी लेक माझा दूर देशाला, नातवांच्या आठवणी सांगू कुणाला. एकटीला घरात या जीव कोंडला, काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला. लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम, आठवतो आई तुझा कष्टाळला घाम. लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम, आठवतो आई तुझा कष्टाळला घाम. गादीचा तो मऊपणा अंगी टोचला, गादीचा तो मऊपणा अंगी टोचला. काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला. पार माझ नोकरीत पैसा गाठीला, उधळे राती बारमधी सून संगतीला. पार माझ नोकरीत
पैसा गाठीला उधळी राती बारमधी सून संगतीला म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला बापाच रे श्राद्ध तुझ्या परवा आलया म्हणे रजा नाही आई पण माणूस दिलाया बापाच रे श्राद्ध तुझ्या परवा आलया म्हणे रजा नाही आई पण माणूस दिलाया कॅमेरा शूटिंगचा घेऊ माणूस आलाया काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला अंतरे कैच्छा माझी बाळा एक मरताना शिकाळीला हवा तूच लेक अंतरे कैच्छा माझी बाळा एक मरताना शिकाळीला हवा तूच लेक खांदेकरी माझे तूच लाभ वाटेला खांदेकरी माझे तूच लाभ वाटेला गोड घास जेवू घाल साऱ्या पंक्तीला मी कुणाची माझ कोण सुख संगतीला काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. कविता खूपच हृदयस्पर्शी होती. आमच्या प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तर आता आपलं बालपण कसं होतं हे आम्हाला सांगा. माझ्या बालपणाविषयीच्या खूप आठवणी. म्हणजे आत्ता सध्या घडीला जी मुलं आहेत शाळेमध्ये त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल असं बालपण अनुभवलं. कारण मराठी शाळेमध्ये आम्ही होतो. 1ली ते 4थी मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. दिवसभर खेळामध्ये दिवसभर म्हणजे त्या बालपणाला कोणती सरच नाही अशा पद्धतीचं बालपण. म्हणजे इष्टाप नावाचा डाव होता आमचा खेळायचा. लगोरीचा डाव होता. गट्ट्यानंतर आम्ही प्रचंड खेळायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच चालायचं. म्हणजे एक समृद्ध असं बालपण माझं लहानपण गेलेलं. या बालपणामध्ये म्हणजे घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची. म्हणजे आई मोलमजुरी करायची. आता काही दिवसांपूर्वी म्हणा काही वर्षांपूर्वी तिने मोलमजुरी सोडली आहे. बाबा म्हणजे ड्रायव्हर. लहानपणापासून मी त्यांना बाबांना जे पाहिलं ते ड्रायव्हिंग करत असतानाच बऱ्याचदा पाहिलं. त्यावेळेला ड्रायव्हर या पदाला सुद्धा फार मोठी किंमत होती गावात. मग बाबा कित्येक वेळा असे बाहेर ट्रॅव्हल्सवरती ड्रायव्हर म्हणून बाहेर जायचे. महिना यायचे नाहीत काय वेळेला. लहानांना घेऊन आई जसं एखादं पाखूर आपल्या पिल्लांना पंखात घेऊन बसतं असं आम्हाला आईनं लहानाचं मोठं केलं. पण लहानपणाविषयी सांगायचं तर मग तसं खूप हलाखीचं लहानपण होतं माझं. म्हणजे छपरामध्ये आम्ही राहायचो. आणि एक भयानक आठवण आहे माझ्या आयुष्यातली ती लहानपणामधली. सकाळची 9ची वेळ होती, 9 वाजताची. आणि आमची छपर पेटलेल्या छपरांमध्ये ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे काय झालं होतं त्यावेळेला. इतकी भयानक अवस्था होती की लमाण तांड्याची बरीचशी कुटुंब आमच्या बाजूला राहायला होती. दिवाळीचा दिवस होता. दिवाळीचा लहान मुलं काहीतरी फटाके खेळत होते. ते खेळता त्या छपराच्या तिथल्या ठेवलेल्या एका जळणाच्या ढिगाला अगोदर ती आग लागली. नंतर तिथं रॉकेलचे डबे ठेवले होते. गावात रॉकेल सुटले होते. रॉकेलचे डबे ठेवले होते. ते डब्यांना आग लागली. ते डबे उडून परत दुसऱ्यांच्या छपरांवरती येऊन पडले आणि आमचंही घर झालं. त्यावेळेला म्हणजे छप्पर असलं तरी सुद्धा ते आमचं फार म्हणजे त्याला आम्ही इतकं ते घरच अशा पद्धतीचं घर की ते आम्हाला सुख वाटायचं त्याच्यामध्ये.
पण ते सगळं डोळ्यात देखत जळत असताना आम्ही माझ्या लहान वयामध्ये मी असं उभारून ते पाहिलेलं आहे. आमची म्हैस होती एक त्यावेळी, ती म्हैस पूर्ण अशी भाजली होती, तिचे डोळे बाहेर आले होते. एक शेळी होती, ती सुद्धा भाजली होती. माझे लहान चुलते होते, मधले चुलते, वडिलांच्या पेक्षा 2 नंबरचे चुलते, ते गार विक्रीचा धंदा करायचे. त्यांनी गावोगावी फिरून जे विकलेले गारेगार होते त्याच्यापासून जी चिल्लर गोळा केली होती, ती चिल्लर, काही रोख रक्कम, अशी बरेचशा गोष्टी जे आमच्या त्या लहानपणामध्ये माझ्या त्या जळून गेलेल्या मी पाहिल्या. घरातल्या सगळ्या लोकांना धाय मोकलून रडताना मी पहिल्यांदा पाहिलं. आजी असेल माझी आई असेल, माझे बाबा असतील, माझे सगळे चुलते, माझ्या सगळ्या चुलत्या. ती एक भयानक आठवण लहानपणाची. सर, आपलं बालपण तर खरंच खडतर होतं, तर आपला शैक्षणिक प्रवास कसा होता याबद्दल सांगा. शैक्षणिक प्रवास म्हणजे माझं आता 1ली पासून 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं, माझ्याच गावच्या नागठाण्याच्या शाळेमध्ये झालं. आणि तिथून पुढचा 5वी ते 10वी पर्यंतचा जो प्रवास आहे माझा शिक्षणाचा, तो बालगंधर्व हायस्कूल जे आमच्या इथं आहे त्या हायस्कूलमध्ये माझं ते शिक्षण झालं. तर बालपणात मधल्या ह्या शिक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत ते, कारण ते खूप अवघड असं सगळं होतं. कारण मला वाटतं माझ्या कुटुंबातलं शिकणारा मी पहिला विद्यार्थी. माझ्या अगोदरचा माझ्या एकंदर कुटुंबामध्ये मी पहिलाच शिकणार. माझ्या अगोदर कुणी शिकलेलं नव्हतं. माझे चुलते होते धाकटे, ते मात्र 8वी पर्यंत ते म्हणजे शिकले. 7वी पर्यंत मराठी शाळा त्यावेळेला 7वीला केंद्र असायचं, 7वी पर्यंतच शिकले. तिथून पुढं म्हणजे सगळेच जवळजवळ मोलमजुरी करणारे असल्यामुळं शिकणं म्हणजे शिकायचं असतं हेच माहीत नाही. आजी आजोबांना माहीत नाही किंवा बाबांनाही काही म्हणजे येत नव्हतं. उर्दू मला वाटतं दुसरी काहीतरी शाळा झाली होती बाबांची आमच्या, मग त्यांनाही शिक्षणाविषयी जास्त ओढ नव्हती. त्या काळात मला वाटतं 6वी-7वीला असेल मी, एक प्रौढ शिक्षण वर्गाचे प्रौढ शिक्षणाची एक लाट त्या काळात आलेली होती. आणि मग शाळेमधल्या असगीकर सर असतील किंवा ए के पाटील सर असतील किंवा डी ए पाटील सर असतील आमचे, या लोकांनी काय केलं की प्रौढ शिक्षणासाठी गल्लोगल्ली रात्रीचे वर्ग भरायचे. त्यामध्ये मला त्यांनी एक स्वयंसेवक म्हणून घेतलं होतं. आणि मी शिकता शिकता मग त्या सगळ्यांनी असं सांगितलं की तुमच्या गल्लीतल्या मुलांना म्हणजे मोठ्या मुलांना, लहानांना शिकवायचं असतं पण मोठ्यांना, प्रौढ माणसांना शिकवा असं त्यांनी सांगितल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये माझ्या बाबांना शिकवायला सुरू केलं. माझ्या बाबांना खरं तर अक्षर ओळख फक्त उर्दू भाषेची होती, तर ते उर्दू भाषेतली अक्षरं, त्याच्या खाली मुळाक्षरे मराठीची, म्हणजे अन्नस असेल तर तो उर्दूतला कसा असतो, तर ते उर्दूतलं अक्षर बाबांना म्हणजे ते उर्दूमध्ये वरचं अक्षर लिहायचे, खाली मराठीत बिन लिहायचा. मग ते बाबा असं करत शिकले. त्यामध्ये सुद्धा आमचे असं वातावरण होतं की सहज एखाद्या घरातल्या कुणाला व्यक्तीला जर ताप आला तर आम्ही दवाखान्यात जायचो नाही, तर आम्ही अगोदर एखाद्या बाबाकडे जायचं, अशी परिस्थिती त्या काळातली होती. नंतर जसं शिक्षणामुळे काय बदल झाला ते सांगतो बाबांच्या आयुष्यामध्ये आमच्या, की बाबांना जसं कळायला लागलं की वाचायला मराठी यायला लागलं, तसे बाबा रोज पेपर आणायला लागले घरी. आणि मग ते पेपर वाचायचं म्हणजे अक्षर वाचायचे. बरं, जर सकाळी समजा गेले तर संध्याकाळी परत यायचे, पण संध्याकाळी तर ते वाचून काढायचे, दिव्याच्या उजेडात वाचायचे. वाचल्यानंतर त्यांच्या गोष्ट लक्षात आली की आपण आतापर्यंत जे वागत आलो ते चुकीचं वागत आलो. शिक्षणामुळं हा बदल होतो माणसाच्या. माझ्याही आयुष्यामध्ये असेच अनेक बदल झाले शिक्षणामुळे. म्हणजे 10वी पर्यंत हे इथं झालं माझं शिक्षण. नंतर 11वीला मी प्रवेश घेतला हुतात्मा किसन नाईक कॉलेजला. मग त्या काळात काय झालं की आमच्या भागाचे जे लोकप्रिय आमदार होते डॉक्टर पतंगरावजी कदम, त्या काळात ते आमदारकीला उभं राहिल्यानंतर आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की गावातली काही मुलं आपण शिकायला बाहेर पाठवूया, बाहेर म्हणजे पुण्याला. मग मला इथले शिंदे गुरुजी नावाचे गुरुजी होते आमचे ग्रस्त, काही खूप चांगला माणूस, काही गेल्या 2 वर्षांपूर्वी ते निवर्तले. तर त्या गुरुजींनी सांगितलं की घालूया. मग माझ्या बाबांनाही काही माहीत नव्हतं, चला म्हणजे घालूया तर घालूया. मग दत्तक योजनेतनं त्यांनी आम्हाला
पुण्याला पाठवलं. पुण्याला म्हणजे जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे पुण्यामध्ये, भारतीय विद्यापीठाची. तर तिथं आम्ही FY सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. तर गावाकडून आम्ही तिकडे गेलेलो. काही कळत नव्हतं नेमकं काय पुढं शिक्षक म्हणजे शिकवतात शिक्षक म्हणजे काय. तर ते शिक्षक अगदी अप टू डेट असायचे. आमच्या इथले शिक्षक म्हणजे धोतर 3 बटनी शर्ट, आम्ही असे शिक्षक बघितले. तिकडचे शिक्षक अगदी अप टू डेट ते शिकवायचे, चांगल्या याच्या फळ्यावरती सुद्धा. आम्ही ते बघायचो. बातम्या इंग्रजीमध्ये जशा टी व्हीवरती आपण बघतो इंग्रजीत बातम्या, तसं ते शिकवायचे. आम्हाला काही कळत नव्हतं, एकही शब्द त्यातला मला कळत नव्हता. कारण मला मुळात 10वीला इंग्रजीला 35 मार्क आहे. म्हणजे वाक्य रचना करणं किंवा माझा मराठी हा माझा खरं तर आवडता विषय, पण मला इंग्रजीची वैषम्य, मी कधीच इंग्रजीचा जास्त खोलवर अभ्यास केला नाही. पण तिथं जे शिक्षण होतं ते अशा पद्धतीचं शिक्षण, त्यातलं काही कळत नव्हतं. मग साधारण एक 5 महिन्यांचा कालावधी उलटला. आम्ही असंच रडत कळत चालू होतं. म्हणजे एक परीक्षा झाली आमची मध्यंतरी त्याच्यात. तर मला वाटतं 80 मार्काचा पेपर होता, मला 3 मार्क्स पडले. हे अशी ती परिस्थिती. मग लक्षात आलं की आपण हे आपलं क्षेत्र नाही. मग त्या दिवशी निर्णय घेतला की हे आपलं क्षेत्र नाही, तर आपण या क्षेत्रातनं बाजूला व्हायला हरकत नाही. इकडून मी आलो इकडं, परत मराठीचा अभ्यास सुरू केला इकडं पुन्हा, आणि दुसऱ्यांदा मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, परत शिकत राहिलो. ते काही फार काळ नाही शिकलो, पण 12वीपर्यंत शिकून मी नंतर शिक्षण माझं बंद झालं. सर, आपला शैक्षणिक प्रवास तर आम्हाला समजलाच, तर आपल्या कविता लेखनाला कशी सुरुवात झाली हे आम्हाला सांगा. खरं तर लेखन प्रक्रियेला माझ्या फार अलीकडे सुरुवात झाली, म्हणजे 2005-06 नंतर. म्हणजे लिहिताना मी अगोदर कविता लिहिली. कविताच का लिहिली याचा असा जर काही मला प्रश्न विचारला तर मला ते सांगता येणार नाही. कारण तसं मी इयत्ता 4थी पासून सार्वजनिक मोफत वाचनालयामधली पुस्तकं आणून वाचत होतो. म्हणजे वाचनानं जी प्रगल्भता येत गेली हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये, त्यामुळे असं वाटायचं की काहीतरी आपल्याला करायचं आहे. इतकंच डोक्यात होतं की काहीतरी आपल्याला करायचं आहे, पण ते काय करायचं नेमकं त्याला वाट सापडत नव्हती. मग एक दिवस असा आला की औदुंबरला साहित्य संमेलन होतं, आणि माझे मित्रवर्य आणि गुरुवर्य हिम्मत पाटील सर मला एकदा असे म्हणाले की आपण त्या संमेलनात जाऊ. चला म्हटलं आपण जाऊ संमेलनाला. तर ते सरांच्या गाडीवरती मी पाठीमाग बसलो आणि मी त्या संमेलनाला निघालो. आदल्या रात्री काय झालं होतं, 2 दिवसात मला वाटतं 1 दिवस अगोदर आमची चर्चा झाली होती की अशा संमेलन जायचं. म्हणून मी तिथं आता डोक्यात असं होतं की तिथं काहीतरी आपल्याला सादर करावं लागेल किंवा काय, असं ते डोक्यात होतं. मग मी तो लिहिलेला जो कागद होता, मला मी ती कविता लिहिली होती आणि तो कागद मी खिशात ठेवला आणि मी गेलो. आम्ही दोघे त्या संमेलनाला गेलो आणि परत येत असताना वाटेत मी सरांना असंच म्हटलं की सर असं ते मी एक कविता लिहिली आहे. आणि मग मी गाडीवर बसून पाठीमागं सरांना ती कविता ऐकवली. मग सर मला म्हटले की तू लिहिलेस हे खूप चांगले लिहिलेस, आपण आता असं करू एका ठिकाणी जाऊ आपण. मग मला ते कोणाकडे नेणार होते मला माहीत नाही. म्हटलं चला जाऊ, तुम्हाला ऐकवली तर त्यांना ऐकू म्हटलं. मग आम्ही तिथून नागठाणे फाट्यावरती ज्ञानेश्वर कोळी अण्णांचं घर होतं, अजूनही तिथं आहे घर. ते अण्णांच्या घरी मला घेऊन गेले. मला म्हटले अण्णा असं असे माझी ओळख करून दिली. त्यावेळेला योगायोगानं पुण्याचे तुकाराम पाटील जे संपादक आहे त्यांनी तेही त्या अण्णांच्याकडे आले होते. मग आम्ही सगळे बसलो आणि सरांनी हिम्मत पाटील सरांनी सांगितलं की अशी अशी याने कविता लिहिली. सगळे म्हटले ऐकवा कविता. मग मी त्यांना ती कविता ऐकवली. त्या कवितेच्या ओळी अशा होत्या, कलयुगी वाताहत झाली सपनांची माती, कलयुगी वाताहत झाली सपनांची माती, धरतीच्या उदरात
माय हंबरडा फोडती. तर ते कविता मी ऐकवली आणि मला नंतर म्हणजे त्यांनी खूप वाहवा केली माझी. मला खूप आनंद झाला. चला म्हटले अजून एक कविता ऐकव म्हटले. मग मी मगाशी जी तुम्हाला जी कविता ऐकवली मी धोंडा नावाच्या शीर्षकाची, ती कविता मी घेतली. ती कविता घेतल्यानंतर 2 मिनिटं अशी स्तब्धता होती त्यांच्या. मग ते बसल्यानंतर आम्हाला सगळे ते म्हणाले की अजून काही ऐकवता येते का, ऐकव. मग मी त्यांना म्हटलं माझ्याकडे अजून काही कविता आहेत, मग त्याच्यातले काही तुकडे मी तुम्हाला ऐकवतो म्हटलं. मग लाथाळी या शीर्षकाची कविता मी त्यांना त्या ठिकाणी ऐकवली. की ती कविता कशी होती. काडी काडी गोळा करून, काडी काडी गोळा करून संसार फुलवला बाई. काडी काडी गोळा करून संसार फुलवला बाई. लेकराच्या लाथाळीनं जीव कसा गेला नाही. लेकराच्या लाथाळीनं जीव कसा गेला नाही. पाळणा हाताचा केला म्हातारपणाची ही काठी. पाळणा हाताचा केला म्हातारपणाची ही काठी. याच लाडक्या लेकाची घबसून लाथ पाठी. डोळ्यामध्ये महापूर, डोळ्यामध्ये महापूर. रात अशी आली बाई. लेकराच्या लाथाळीनं जीव कसा गेला नाही. भोगायाला भोग आता चाललो आम्ही रानाशी. भोगायाला भोग आता चाललो आम्ही रानाशी. लेकराला गोड धोड ठेवलेले आठवेसी. बोचक्यात संसार हा, बोचक्यात संसार हा. घाला कसा आला बाई. लेकराच्या लाथाळीनं जीव कसा गेला नाही. भाकरीच दान द्या हो धनी माझ्या उपवाशी. भाकरीच दान द्या हो धनी माझा उपवाशी. कलयुगी रामायण माय बाप वनवासी. कलयुगी रामायण माय बाप वनवासी. अंधारल जग सार, अंधारल जग सार. धरणी तूच घे गठाई. लेकराच्या लाथाळीनं जीव आता नको बाई. जीव आता नको बाई. तर ती अशी कविता त्यांना मी त्यावेळेला ऐकवली. मग त्याच्यानंतर जी ती धोंडा नावाच्या शीर्षकाची जी कविता होती ती मी त्यांना ऐकवली. त्याच्यामध्ये एक छोटासा बदल त्यांनी केला. काय मला ती पहिली ओळ मी काय लिहिली मला आठवत नाही, पण नंतरच्या शेवटी त्या कवितेमध्ये एका शब्दामध्ये तुकाराम पाटील यांनी बदल सुचवला आणि मलाही तो आवडला, कारण त्याच्या कवितेला खूप चांगला अर्थ याच्यामुळे प्राप्त झाला. सर, आपल्या सगळ्याच कविता खूपच भावस्पर्शी आणि सुंदर आहेत. तर महाराष्ट्रभर कवी म्हणून गाजत आहात, तर तुम्हाला कविता कशा सुचतात हे मला तुम्हाला विचारायचं आहे. सुचण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप अशी क्लिष्ट अशी, म्हणजे कधी सुचेल याचा नियम नाही, काय सुचेल याचा नियम नाही. जे सुचेल तेच राहील याचाही नियम नाही, त्याचाही भरोसा नाही. पण जे सुचेल मी नेहमी याचा खोलवर विचार करतो. काही ओळी लिहिल्या मी यासाठी की काय होत असेल, म्हणजे सुचत असताना काय होतं म्हणजे कवीला किंवा कलावंताला कोणते, म्हणजे पंडित जसराज असेल त्यांना एखादी ओळ अळवण्यामध्ये जो आनंद मिळत असेल तो कोणत्या पद्धतीचा आनंद असेल, किंवा एखाद्या कवीला कविता सुचत असताना कोणता आनंद असेल, एखाद्या कलावंताला जेव्हा व्यासपीठावरती तो असं त्याचा अभिनय करत असेल तर त्याच्या मनामध्ये काय सुरू असेल, त्याविषयीचे ते ओळी की देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे.
देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. या भणंग आगीवरती, या भणंग आगीवरती शब्दांचे कसते सोने. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. मन पंख पिसारा होते, अंताशी जुळते नाते. मन पंख पिसारा होते, अंताशी जुळते नाते. पूर्वेच्या भाळावरती ती रात्र विसावा घेते. पूर्वेच्या भाळावरती ती रात्र विसावा घेते. लिहिण्याची उर्मी म्हणजे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, लिहिण्याची उर्मी म्हणजे त्या अव्यक्ताचे देणे. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. काळाचा विस्तव होतो, अर्थाचा कापूर जळतो. काय काय होत असतं, सुचत असतात. काळाचा विस्तव होतो, अर्थाचा कापूर जळतो. काळाचा विस्तव होतो, अर्थाचा कापूर जळतो. संताच्या छातीवरती रक्ताचा ओघळ सुकतो. संताचा छातीवरती रक्ताचा ओघळ सुचतो. गर्भाचा उघडा सेतू, गर्भाचा उघडा सेतू. जन्मू द्या मला नव्याने, देहाला फुटती पाने. पानातून येते गाणे, पानातून येते गाणे, पानातून. मस्त. म्हणजे आता हे झालं सुचण्याचे विषय, पण नेमकं काय सुचेल कोणाला? म्हणजे एखाद्या कवीला एखादी अशी काही ओळ सुचते, त्या कवितेत त्या ओळी पुढे असं नतमस्तक पावतो. म्हणजे आमच्या इकडे महापूर येतो सांगली कोल्हापूर परिसरामध्ये. आपल्या 4-5 महापूर भोगल्यानंतर 1-2 ओळी सुचतात एखाद्या कवितेत, की अख्खं घर पडलंय. आणि अशा अवस्थेमध्ये पाऊस आणि घराचं नातं काय असेल याविषयीचे एका कवीचे खूप चांगले ओळ आहे. पावसानं घर पडलं, घर जुनं झालं म्हणून. पावसानं घर पडलं, घर जुनं झालं म्हणून. तेव्हा पाऊस देखील खूप रडला, घर पडलं म्हणून. हे जे आहे ना, हे भोगल्याशिवाय येत नाही. किंवा सुधीर इनामदारांच्या काही ओळी मला खूप अलीकडे, मी त्याच्या त्या ओळी बसवलेले मला खूप आवडतात ओळी, की अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. बुक्का झालो, गुलाल झालो, अबीर झालो आहे. बुक्का झालो, गुलाल झालो, अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. अशी ती सगळी प्रक्रिया आहे. तुम्ही कविता सुचण्याचं उत्तर खूप छान सांगितलं, त्याचबरोबर आपला आवाज देखील खूप मस्त आहे. तर तुम्ही कविता लेखन करता, तर याचबरोबर आणखीन काय काय लेखन करता हे पण ऐकायला आवडेल. एक कविता लिहितोच मी,
कवितेसोबतही अनेक म्हणजे कथा लिहितो, लेख बरेचसे असतात ते लेख लिहितो मी, किंवा जे ललित साहित्य असतं ते सुद्धा मी काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात यश मिळेल असं नाही, पण मी माझं कर्तव्य करत असतो नेहमी. मुळात मला वैचारिक लेखन फार आवडतं, लिहायलाही आवडतं आणि वाचायलाही आवडतं. अलीकडंच म्हणजे मी कथा लिहिली एक, मुक्त शब्द सारख्या एका चांगल्या दिग्गजांकामधून ती कथा सुद्धा आली. गोष्ट अजूनही न संपणारी अशी ती कथा आहे. म्हणजे थोडासा वेगळ्या प्रयोगात्मक लिहिलं असल्यामुळं आणि येशू पाटील सरांना ते खूप आवडलं असल्यामुळं त्यांनी ते त्यांच्या अंकामधून छापलं. त्याचे महाराष्ट्रभर त्याच्या प्रतिक्रिया देखील खूप चांगल्या जोरदार प्रतिक्रिया आल्या त्याच्या. खरं तर ती असं वाटतं की ही बेडकाची आणि एक छोट्या प्राण्यांची ती गोष्ट आहे, पण असं नाही. ते त्याच्या पाठीमागं जो वैचारिक मोठा आवाका आहे तो आवाका लोकांना फार आवडतो. तर अशा पद्धतीचं लेखन सुद्धा करायला मला आवडतं. एक कथा लिहित होतो मी, म्हणजे ती कथेची कशी निर्मिती प्रक्रिया सांगतो तुम्हाला त्या कथेची. काय झालं, तुम्ही एका नागठाणेमधल्याच एका पाण्या पुरवठा स्कीमवरती मी काम करतो. सकाळी 6:30ची वेळ होती आणि एक मासे पकडणारा व्यक्ती वाळव्याचा आहे तो सकाळी 6:30 वाजता म्हणजे रात्रीच्या वेळेला त्यानं काय केलं होतं की पाण्यात मासे पकडण्यासाठी जाळी आणून सोडली होती आणि तो सकाळी ते काढण्यासाठी आला होता लवकर. मग मी तिथं थांबलो होतो. एक आंब्याचं झाड आहे तिथं मी आपला छानपैकी सकाळी आपला बसलो होतो, नदीकडे बघत पाण्याकडे बघत. तो आल्यानंतर काय झालं, तो आला, त्यानं सायकल लावली तिथं आणि तो खाली घेऊन गेला. ते सांगड त्याची असते ते सांगड घेऊन तो खाली गेला आणि 10 मिनिटे मला क्युरियासिटी होती, कारण का आता तो मासे पकडणार, कसले मासे आहेत काय हे मलाही बघायचं. मी थांबलो ते. तर तो खाली गेला पाण्यात आणि त्याने ती पाण्यात सांगड सोडली, त्याच्यावरती बसला. तो मासेचं जाळं काढायला सुरू केलं त्याने. थोड्या अंतरावर गेला तो काही नदीमध्ये आणि एकदम जोरात ओरडला त्यावेळेला. मग खेळा काय झालं, मी पाण्याकडे बघत होतो त्याच्याकडे, तो नेमका का ओरडला काय कळलं नाही. पण तो ओरडला आणि त्यानं ते माशाचं जाळं त्याने जेवढं काढलं होतं ते तिथंच टाकलं पाण्यात आणि तो तिथून रिटर्न परत इतका जोरात पोहत तो यायला लागला बाहेर. याला काय नेमकं झालं कळत नव्हतं, कारण मी धावत गेलो तिथं, पण बघितलं तर तो काय नाही, तो पोहत यायला लागला. पण तो इतका भेदरलेला होता, इतका घाबरलेला होता. तो पळत आला, अगदी शेवटचं थोडंसं अंतर होतं तिथनं बाहेर येण्याचं आणि तो इतक्या गडबडीनं त्या पाण्यातनं बाहेर आला. धावत पळत आम्ही दोघंही वरती आलो. वर येऊन थांबलो मी त्याला विचारतो, काय झालं तुला, काय एकदम एवढं जोरात तू का घाबरलास. त्याला बोलता येत नव्हतं, इतका तो बेदरलेला होता. आणि मग त्यानं पाण्याकडं, तो असं सतत पाण्याकडे बघायचं. त्यानं पाण्याकडे बघितलं म्हणून मी पाण्याकडे बघितलं. तर काय झालं, असं पाण्यातनं एखादा बाबळीचं बुडका वर यावा असं पाण्यातनं मगरीचं एक धूळ प्रचंड पाण्यातनं वरती आलं. ते बघून मी घाबरलो. आम्ही सगळे दोघंजण पळत गेलो तिकडे. मग त्यानं मला सांगितलं त्याची गोष्ट, की म्हणले आज वाचलो ते केवळ एकाच गोष्टीमुळं, की एक माझे गुरु आहे ज्यानं मला पाण्यात मासे पकडायला शिकवलं, त्यानं मला एक गोष्ट सांगितली की त्या एका गोष्टीमुळे मी वाचलो. म्हणलं काय झालं, आणि म्हणजे ज्या वेळेला नदीत मासे पकडायला जाशील, त्यानं मला गुरुने सांगितलं की ज्या वेळेला नदीत मासे पकडायला जाशील, माशाच्या जाळ्यामध्ये एखाद्या माशाचं जर फक्त मुंडकं दिसलं, पाठीमागचा मासा नसेल, फक्त मुंडकंच असेल, तर सगळं सोडून पटकन बाहेर यायचं. का तर तिथं आसपास मगर असते, ते मगरीनं तो मासा तोडलेला असतो. हे एवढी गोष्ट त्यानं सांगितली. आणि मग तो एवढ्या गडबडीनं बाहेर काढला, त्याचं कारण मला कळलं. मग मी दिवसभर विचार करत होतो, हे डेंजर आहे, हे लिहायला पाहिजे. आणि मग त्या दिवशी मी सांगड नावाची कथा लिहिली. म्हणजे हीच गोष्ट, फक्त ते थोडंसं त्याला साहित्यिक टच देऊन म्हणा किंवा काय, हीच गोष्ट लिहिली. जे दिसलं ते लिहिणं, थोडं स्थळ काळ तिथलं वातावरण हे सगळं थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये बदल करून लेखक लिहित असतो, नेमकं अनुभवाचं असतं. तर हे सांगण्याचा पाठीमागचा हेतू असा आहे की ही सांगड नावाची जी कथा आहे लिहिलेली, तर ती कथा सांगलीला जे 81 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कवी संमेलनामध्ये मी होतो. त्या संमेलनाच्या निमित्तानं तिथं एक कथासंग्रह
आणि कविता संग्रह या संमेलनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट की त्या संग्रहामध्ये, तिथल्या कथासंग्रहामध्ये माझी ती सांगड नावाची कथा समाविष्ट झाली. तर अशा कथा लिहिताही मी काही व्यक्तिचित्रणं देखील लिहिलेली आहेत. म्हणजे एक बापू इकान धोळमिशे नावाचं व्यक्तिचित्रण मी लिहिलं. तर ते म्हणजे काय होतं कथा आणि व्यक्तिचित्रणामध्ये, हे कथेला तुम्हाला स्पॅन असतो मोठा, कुठेही तुम्ही वावरता येतं तुम्हाला, पण व्यक्तिचित्रणात असं नाही. म्हणजे मला नेहमी मी बरीचशी व्यक्तिचित्रणं वाचलेली आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हटलं तर हिम्मत पाटील सरांची व्यक्तिचित्रण जी काय आहे ही त्या सगळ्याच व्यक्तिचित्रणाचा मी अत्यंत जवळून म्हणजे चाहत आहे. म्हणजे ती व्यक्तिचित्रण बनत असताना मी पाहिले फार जवळ. किंवा बनगरवाडी कादंबरी असेल किंवा त्याच्यातली जी काही व्यक्तिचित्रण असतील किंवा सगळे म्हणजे बऱ्यापैकी व्यक्तिचित्रणे सुद्धा मी वाचलेली आहेत. पण मलाही मोह होता की आपण काहीतरी लिहावं यावर. तर बापू इकान धोळमिशे नावाचा एक व्यक्ती होता. म्हणजे तर बापू इकान धोळमिशे हा व्यक्ती मी फार जवळून बघायचो. आणि कारण मी बऱ्याचदा त्याच्यासोबत असं मजुरीला गेलो आहे त्याच्यासोबत. त्यामुळे तो काय आहे हे मला फार जवळनं माहीत होतं. पण त्याचं व्यक्तिचित्रण लिहिणं इतकं अवघड होतं, कारण त्याला सहज एखादा जर प्रश्न विचारला, त्या व्यक्तिचित्रण लिहित असताना त्या व्यक्तीशी तुमचं रिलेशनही तेवढ्या पातळीवरचं असावं लागतं. पण त्याला विचारलं ना एखादं वाक्य विचारलं, अरे तू काय म्हणजे बापू काय चाललंय, तो नुसतं असं मान हलवायचं. तो काही नाही हे शब्द सुद्धा त्याच्या तोंडातून यायचं नाही बाहेर, म्हणजे ते बोलावं लागते म्हणून. तर त्याला आम्ही इकान असं म्हणायचं. इकान म्हणजे इकान का याला, म्हणजे मला त्या शब्दाचं खरं तर मी त्याच्या खोलात कधी गेलो नाही. इकान का म्हणत असावे. इकान या शब्दाचा खरं तर अर्थ असा की हत्यार, म्हणजे खोरं कुदळ पावडं हे सगळं एकत्र ठेवलं तर त्याला आपण म्हटलं की ते सगळं घेऊन ये, तर त्याला काय म्हणायचं म्हणताना की ते सगळे इकणं घेऊन ये. इकणं घेऊन ये म्हणजे याचा अर्थ ते सगळे जिथं जिथं ती सगळी हत्यार आहेत ती सगळी घेऊन ये असं त्याचा. धोळमिशे म्हणजे त्या खरं तर घोडमिशे होतात. घोडमिशे या शब्दाला फोडला आपण, घोड्यासारखा मिशा असणारा, खरं तर घोड्याला मिशा नसतात, पण तरी सुद्धा ते घोडमिशे असं नाव का पडलं असावं, विचार करण्यासारखी गोष्ट होती. हा बापू इतका गूढ प्रवृत्तीचा माणूस, तो कुणालाही काहीही ताकास तूर लागू देत नव्हता. त्याला जर एखाद्याने विचारलं की अरे बापू तू कुठला, म्हणजे तुझं गाव कोणतं, बापू म्हणायचं मी लांब खालतीकडचा. आता खालतीकडचा म्हणजे नेमका कुठला, कारण तुम्ही बसला आहात त्यातून पाठीमागचा भाग याला खालतीकडचा भाग आम्ही म्हणतो. तर खालतीकडचा भाग म्हणजे इथून तो सोलापूर जिल्हा, त्याच्या पलीकडे कर्नाटक आहे, त्याच्याही पलीकडे आहे. पण नेमकं तो स्पॉट त्याचा, तो जिथं राहतो ती ठिकाण ते जागा आजपर्यंत मलाही माहित नाही, पण तो खालतीकडचा असा आहे. पण त्याच्यावरती व्यक्तिचित्रण लिहिणं, बापूचं व्यक्तिचित्रण लिहिणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला. म्हणजे असे बरेचशा गोष्टी, म्हणजे लेख असेल एखादा, पावसावरचा लेख असेल. पाऊस काय वाटतो तुम्हाला, पावसाकडे बघण्याच्या अनेक नजर असतात. म्हणजे झिमझिम पाऊस, म्हणजे कृष्णात खोतांच्या कादंबरीमध्ये पडत असलेला धोधो घर बुडव्या पाऊस असेल. पावसाचे अनेक विविध असे रूप आहेत. म्हणजे लाईटच्या आडव्या असलेल्या तारा उभ्या होऊन लोंबकळ्यात असा पाऊस. पावसाला तुम्ही किती अँगलनं बघाल तितका तो पाऊस वेगवेगळा तुम्हाला दिसेल. झिमझिम पाऊस असेल, रिमझिम पाऊस असेल, धो पडणारा कोसळणारा पाऊस असेल, सगळ्या प्रकारचा पाऊस. पण तुम्हाला कोणत्या प्रकारचा पाऊस आवडतो त्याच्यावर तुम्ही लिहा. तसं या एकंदरीत साहित्याविषयी आहे की पण मी मुळात कवी आहे. म्हणजे कवी असणं म्हणजे सगळ्या साहित्याच्या अत्यंत जवळ असणं. म्हणजे तुम्ही सगळ्या साहित्य तुम्हाला माहीत असल्याशिवाय किंवा तुम्ही ते अभ्यासत असल्याशिवाय किंवा तुम्ही त्याचा अनुभव घेत असल्याशिवाय कविता लिहिता येत नाही. पण मी कवी आहे, मला याचा अभिमान आहे.